नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत सासवडमध्ये। सासवडमध्ये सोपान काकांच्या पालखीचा दिंडी क्रमांक 15 आहे। तो दिंडी आपणाला पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने ही गर्दी अथांग जनसागर आपणाला जोडलेला बघायला मिळतोय। या महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती याचा एक आगळं वेगळं उदाहरण म्हणलं की आपणाला सोपान काका यांच्या पालखींची आठवण येते। वर्षानुवर्षांनी पिढ्याने पुढे वारकरी संप्रदायाचा जोडलेला जो वारसा आहे तो आपल्याला या दिंडीमध्ये बघायला मिळतोय। दिंडी क्रमांक 15 मधले या ठिकाणी काका माझ्याशी जोडलेत। काका, काय आनंद होतोय अनेक वर्षांची परंपरा जपणारा सोपान काकांची हा दिंडी क्रमांक आपण पंढरपूरच्या दिशेने निघालाय, काय आनंद होतोय? रामकृष्ण हरी। सासवड ही जशी ऐतिहासिक भूमी आहे, छत्रपती शिवरायांची पहिली लढाई ही पुरंदरमध्ये झालेली, तसं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांपैकी जे सोपान काका आहे त्यांची संजीवन समाधी ही सासवडमध्ये स्थापित झालेली आणि प्रत्यक्ष पांडुरंग विठ्ठलाने त्यांच्या हाताला धरून समाधीसाठी त्यांना नेलेले आणि ते 20वे विठ्ठल मंदिर सुद्धा या सासवडमध्ये आहे। म्हणजे पंढरीला जाऊन आल्यानंतर सासवडकर प्रत्येकजण 20वे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असतात। 15 नंबरची ही जी दिंडी आहे तशा सासवडच्या 3 दिंडे आहेत फक्त सासवडच्या, परंतु या पुरंदर तालुक्यातील अनेक गावातील सर्व जाती धर्मातील लोक या 15 नंबर दिंडीमध्ये असतात आणि याच्यामध्ये सगळेजण अत्यंत गुण्या गोविंदाने या ठिकाणी हा आनंद लुटत असतात। याच्यामधलं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या दिंडीसारखी व्यवस्था कुठल्याही दिंडीत नाही। मी स्वतः माऊलींबरोबर 3 वेळा गेलेलो आहे, तुकोबारायांबरोबर 3 वेळा गेलेलो आहे, परंतु या दिंडीमध्ये महिलांची व्यवस्था इतकी व्यवस्थित असते, जेवणा खावण्याची व्यवस्था इतकी उत्तम असते आणि पाणी सुद्धा गरम, ताट सुद्धा घरून आणायची नाहीत, इतकी काळजी। ज्याला कोणाला आजारी जर पडलं तर ताबडतोब त्याची व्यवस्था, ॲम्ब्युलन्स बरोबर, पिण्याचं पाणी बरोबर, म्हणजे इतकं काळजी मला वाटत नाही की त्यामुळं आमच्या दिंडीतले कुणी कधी आजारी पण पडत नाही। एक आपण सोपान काकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतली ही दिंडी आहे। हे वाढतं वैभव, आपण तरुण जोडला जातोय, अनेक वृद्ध यामध्ये जोडले जात आहेत। हे वाढतं वैभव पाहून काका काय आनंद होतो? तुम्हाला एक सांगतो, आमची भावना अशी आहे, आम्ही किती लांब चाललो, अगदी निर्वांगी ते अकलूज, त्याच्या पुढे माळुंग, जवळजवळ 32 ते 35 किलोमीटरचं अंतर, पण तुम्हाला सकाळी उठल्यानंतर थोडं सुद्धा पाय दुखत नाही। अशी श्रद्धा आहे की स्वतः परमेश्वर येऊन रात्रीचे आपले पाय चोळतो। एकाची सुद्धा अशी तक्रार नाही की मला याचा त्रास होतो। आणि या बाबतीत जर म्हणलं तर भरपूर अनुभव असे आलेत की ऊन जर पडत असेल म्हटलं की विठ्ठला पांडुरंगा फार तावतंय रे, ताबडतोब तुम्हाला शिळूप आलेलं दिसेल। एकदम पाऊस आला, अरे कुठं लपू कुठं जाऊ, पाऊस एकदम थांबणार। तर एक प्रकारे आमचं सगळं संगोपन जोपासना करण्याची सगळी काळजी घ्यायचं काम हे स्वतः भगवंत आहे आणि त्या श्रद्धेने आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्र जातो आणि एवढे नातेवाईकांपेक्षा प्रत्येकजण इतकं आम्हाला अगोदरपासून वेध लागतात, एकमेकाला काय झाली का तयारी, कुठं हे आमचं, अशी सगळी गप्पा चालू असतात। त्यामुळे हे वेगळेपणाचं आमचं नातं तयार झालेलं आहे आणि म्हणून आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास, या परमेश्वराची कृपा आहे। म्हणून आपणाला पंढरपूरच्या दिशेने आपणाला संपूर्ण वारकरी मंडळी आणि त्याचबरोबर सोपान काकाची 15 क्रमांकाची दिंडी आहे ती विठुरायाच्या दर्शनाला निघालेली बघायला मिळते। म्हणून इथं देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आहे आणि म्हणून इथं भक्तांचा मेळा म्हणून समजला जाणाऱ्या सोपान काकांच्या दिंडीला वाढतं स्फूर्त आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, सासवड।